खऱ्या अर्थानं तुमचं खूप मनापासून अधिक स्वागत। डाऊन टू ग्राउंड काय असतं? कलावती किचन आणि इंटेरियरचे सर्व आहेत आणि कलावती किचन अँड इंटेरियर पुरस्कृत ही स्पर्धा कुसरुम प्रीमियर लीग गावासाठी आपण काहीतरी देणं लागतो। आपल्या गावातल्या मुलांसाठी गावामध्ये स्पर्धा भरवावी हा जो प्रामाणिक प्रयत्न त्यांचा आहे त्याच्या बाबतीत देखील चर्चा केली जाईल। दोन्ही बॅट्समन या लगेच मैदानामध्ये या। या स्पर्धेसाठी लकी ड्रॉ आहेत। मागच्या वेळी प्रसन्न कूलर घेऊन गेला होता तळवलीमध्ये बकरा चषकला, लकी ड्रॉ मध्ये कूलर लागला होता। लकी ड्रॉ लकी ड्रॉ देखील आहे, म्हणजे तुमची जेव्हा मी बुक आणेल तेव्हा तुमची नावं आमच्यापर्यंत पोहोचवायचे। एनर्जी ड्रिंक आम्ही तुम्हा सर्वांना देतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। संतोष पवार साहेब यांच्या माध्यमातून एनर्जी ड्रिंक आम्ही खेळाडूंसाठी देतोय। प्रत्येक टीमला एनर्जी ड्रिंक साठी आपण पहिले तर 20-20 पाउच आम्ही देतोय। चला मॅचला स्पीडअप करा प्लीज, अजून दुसरी मॅच चालू झाली नाहीये मित्रांनो, कारण की झाले 11:30 झालेत, संध्याकाळी स्पीडअप घ्यावा लागेल। चला स्पीडअप घेऊयात। पहिल्या मॅच मध्ये 50 धावा चेस झाल्या नाहीयेत, म्हणजे या मैदानामध्ये आतापर्यंत सेफ धावसंख्या पाहिली तर 50 आहे। एक सुरक्षित धावसंख्या कोणती असेल तर ती 50-50च्या पार या मैदानामध्ये आतापर्यंतची। ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप, जास्त विकेट घेणाऱ्याच्या डोक्यावरती असेल पर्पल कॅप, जास्त धावसंख्या असणाऱ्याच्या खेळाडूच्या डोक्यावरती असेल ऑरेंज कॅप। जाऊया मॅचच्या दिशेनं। मॅच क्रमांक 2 कलावती किचन अँड इंटेरियर पुरस्कृत कुसरुम प्रीमियर लीग 2024 मॅच क्रमांक 2 ला होते सुरुवात। पहिला चेंडू अर्थातच ओमकारचा सोडून दिला, अंपायर व्हाईट बॉलचा इशारा करता शैलेश लांब लचक खेळाडू। कुसरुम संघातील सर्वात हायटेड जर कोण असेल तो शैलेश आहे। हो यावी मात्र इनसाइड आउट आहे, खेळाडू अगदी त्याच्या आवाक्यामध्ये होता, खाली वाकला नाहीये तो, अगदी सरळ धावत गेले ते चेंडूच्या दिशेनं, खाली वाकले नव्हते। जर कदाचित खाली वाकले असते तर इथे चेंडू हातामध्ये असता, मैं झुकेगा नाही, आणि अगदी चेंडू निघून गेला। धावा कंप्लीट केल्या गेल्या, जिथे आपण पाहिलं फक्त 1-2 धावसंख्या स्कोर कार्ड वरती। अगदी थोडासा बाहेर, जास्त बाहेर अंपायर शहानिशा करतायत, नंतर अगदी व्हाईट बॉलचा इशारा येतोय। प्रत्येक टीमला आज आपण पाहिलं तर एनर्जी ड्रिंक संतोष पवार साहेब यांच्या माध्यमातून 20-20 पाउच आपण प्रत्येक टीमला देतोय। ओहो सुरेख चेंडू, अप्रतिम इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, थोडासा आतमध्ये गेला, हलक्या हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न होता। पतिरानाची आठवण आली, एक मिनी मलिंगा जो आपण पाहिला तर या गोलंदाजीमध्ये ओमकारच्या माध्यमातून एक साइडमा ऍक्शन असते, तो मिनी मलिंगा सध्या मात्र बघायला भेटतोय।
ओहो, हा देखील इनसाइड आउट आहे. खेळाडू त्याच्या डोक्यावरून खबर आहे. अगदी डीपला चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर कंप्लीट केले. चेंडू गॅदर करून फेकेपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा. एक साइडम ऍक्शन असते सँडी, ज्याच्यामध्ये फलंदाजांसाठी भरपूर अवघड होतं आणि या साइडम ऍक्शन मध्ये गोलंदाजासाठी बऱ्याच गोष्टींची हालचाल करता येते. चेंडूचा टप्पा आणि चेंडूचा बाउन्स त्यांना एक्स्ट्रा भेटत असतो, तो साइडम गोलंदाज. ओहो, अप्रतिम चेंडू. पूर्णपणे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू यष्ट्यांच्या वरून गेला. शफल होता तर चेंडू का सोडता? शफल झाला होता. अशा वेळी पुढचं दार उघडं राहिल्याने मागच्या दारानं बऱ्याच चोऱ्या होतात. चेंडू यष्ट्यांच्या वरून जाताना पाहिला. फक्त धावसंख्या झाले 5. 1 to go. यावेळी देखील क्रॉस बॅटेड आहे. खेळाडू त्याच्या डोक्यावरून बॅकअप येईल. एक धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? चेंडू पकडलाय, फेकलाय. एकाच धावेत समाधान मानलं जात आहे. दुसऱ्या धावेचा निर्णय जो असतो तो खूप इम्पॉर्टंट होऊ शकतो. एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो. जर दुसऱ्या धावेचा निर्णय तुमचा यशस्वी झाला तर धाव यशस्वी होऊ शकते, अन्यथा ती फसू शकते. 1 to go. 5 चेंडूचा खेळ झाला. यावेळी देखील सुरेख फटका आहे. अगदी सरळ बॅटीने खेळून काढला. अडला चेंडू अखेरीस येतो व्यासपीठाच्या अगदी समोर. 4 धावेसाठी होतोय शेवट. या ओव्हरचा येतो चौकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 10. अंपायर विनंती असेल टीम मीटिंग घेऊ नका. खेळाडूंना वेळ देऊ नका टीम मीटिंग साठी. कॅप्टनला विनंती असेल टीम मीटिंग करू नका. दाखवून द्यावे लागेल. या मैदानाचा आणि या जंगलाचा राजा एकच. शॉर्ट आर्मफुल, पॉवरफुल, युजफुल, केअरफुल, वंडरफुल. वाव, लुकिंग लाईक अ वाव वाव वाव. येतो बिग हिट षटकार. सच शब्द आहे. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, या सर्व गोष्टी त्याचाच फेमस झालेत आणि त्याची देखील चर्चा करू. आज योगेशला जरूर वाटेल की माझी आठवण आहे. ओहो, चेंडू जास्तच बाहेर आहे. अंपायर पळतात. बॅट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा बॅट होते आणि नितीनजी सुतार साहेब अर्थातच NK स्पोर्ट्सचे ओनर आहे. त्यांच्या माध्यमातून हॅट्रिक षटकाराला तब्बल 1001 रुपयाचा प्राइज झाला. त्यांनी पुकारले ते. ओहो, चेंडू सोडून दिला. विकेट किपरची बरीच तारांबळ चालू आहे. वाईट बॉल. एक्स्ट्रा धावा खूप खर्च होतात. या जगात फुकट काहीच भेटत नाही. उन्हात उभं राहिल्याशिवाय सावली भेटत नाही. त्याचं कुठलीही मेहनत न करता एक्स्ट्रा धावा देणं म्हणजे ही खूप मोठी चुकी आहे. धावा जाऊन पोचतात 18. 118. 18 धावा. 18 धावसंख्या. क्षेत्ररक्षण सजवलं जातं. लेट सी क्षेत्ररक्षण सजवतोय. विकेट किपर जो आहे अक्षय शिंदे, पाटण टेनिस क्रिकेटचा बेस्ट विकेट किपर. MS कोण असेल धोनी, तो अक्षय शिंदे आणि ऍज अ विकेट किपर त्याला पाहता.
बॅकफुटला जातोय, पंच देतोय, डीप स्क्वेअर एक रिजन, चेंडू आहे हवेमध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येईल का, मात्र तोपर्यंत चेंडू निसटला जातोय त्याच्या हातातून. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. क्षेत्ररक्षण याआधी बदललं होतं, मासा गळ्यामध्ये अडकला होता पण निसटला आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले अर्थातच 20 या आकड्यावरती. 20 ऑन स्कोर कार्ड, 20 धावा स्कोर कार्ड वरती सजलेत सध्या. विकेट कीपर आलाय, थोडासा कानमंत्र दिलाय, कुजबूज केले, ज्ञान दिलंय, ज्ञान शेअर केलंय, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढलं जातं, त्याने थोडस कानमंत्र दिलाय आणि पुन्हा आता गेलाय यष्टांच्या मागे. माहिती आहे चर्चा केल्याशिवाय विषय मिटत नसतात. चर्चा चालू झाल्या. बॅटीची लीडिंग एज, विकेट कीपरच्या दस्तानेमधून, हातामधून बोटाला चटका देऊन निघून जातोय डिक्लेअर मध्ये. एक धाव येते. येस, चेंडू तब्बल झालेत आतापर्यंत 3, 4 झालेत. येस, चेंडू झालेत तब्बल 4, 2 चेंडू बाकी आहेत. चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो देव माणूस. यावेळी मात्र कंटिंग ऑफ द साऊंड, शॉर्ट आर्म पूल केला, हुक केला, लॉंग लेगला चेंडू मात्र निघून जाईल. काय असेल, फक्त धावा आहे एक. एवढा मोठा फटका खेळला आणि धाव फक्त भेटली एक. वर्षभर कंपनीत काम करायचं, दिवाळीच्या बोनसच्या वेळी शेट बोलणार 6% नाही, फक्त 1% घ्यावा लागेल. सध्या तीच परिस्थिती या मैदानामध्ये. फटका जरी चांगला खेळला तरी एकच धाव भेटणार तुम्हाला. सर्व आहे. धावसंख्या जाऊन पोचली अर्थातच 22 या आकड्यावरती 22. आज प्रत्येक जण मैदानाकडे खेचला जाईल. तब्बल चेंडू झाले आतापर्यंत 5. 1 to go. सुरेख फटका, स्ट्रेट बॅटेड, बॉल बॅक ड्राइव्ह, 1 बाउन्स, कदाचित चेंडू स्टॉप झाला. आउटफील्ड आहे थोडी स्लो, मात्र दुसऱ्या धाव होती धोकेमध्ये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 षटकांचा खेळ झाला आणि वैयक्तिक पहिली बॅटिंग करत असताना NK स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या हो. यावेळी मात्र शॉर्ट आर्म पूल, मिड विकेट, डीप स्क्वेअर एक रिजनच्या अगदी बाहेर टोकला. अगदी 2 धावा. या 2 धावेच्या मदतीनं 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या अगदी जाऊन पोहोचले. जे आपण पाहिलं तर 25 या आकड्यावरती. 25 ऑन स्कोर कार्ड, 25 धावा. गोलंदाजीसाठी सध्या अक्षय आला. टीम मीटिंग मध्ये बऱ्याच गोष्टी घडलेत. यावेळी देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी हवेमध्ये, क्षेत्ररक्षक असेल. यावेळी मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन, कदाचित बाहेर जातोय की नाही अंपायर कळवतील. दोन्ही हात त्यांच्या आकाशामध्ये आहे. मॅक्सिमम येतोय षटकार. वेलकम डी. आपण पाहत आहे अर्थातच 31 धावसंख्या. 31. फुल टॉस ही मेजबानी होती. फुल टॉस, ढोल वसूल होऊ शकतो. मिड विकेट रिजन आहे हातामध्ये. अप्रतिम चेंडू होता, फटका फसला, टायमिंग फसलं, बॅटर चाललाय माघारी. या टीमचा ढाण्या भाग. अर्थातच फलंदाज आपण पाहिलं तर यावेळी मात्र जरूर माघारी जाईल. उमेश, back to dugout. Welcome DJ.
राज्य हे मनाला झुळतं गाणं, असं टोचतं मनाला. हे अप्रतिम. फुल टॉस होता, अगदी मेजवानी होती. बऱ्याचदा हे फुल टॉस मोहामध्ये पाडणारे असतात. या ट्रॉफीला जर बघितलं तर मोहात पाडेल तसेच ते चेंडू असतात, मोहात पाडणारे. ज्युसी फुल टॉस होतात, फिंगर रोल केले जातात, बॅक ऑफ द हँड असतात, बॅट स्विंग होते तोपर्यंत चेंडू अगदी पोहोचत नाही ना. अशा पद्धतीचा चेंडू हाताळला गेला गोलंदाजी करत असताना. अक्षयच्या माध्यमातून धावसंख्या आहे 32. फिंगर रोल केले डाऊन द ग्राउंड, अगदी क्रॉस बॅटेड केला. बॅटीच्या बॉटमला शैलेश पहिली धाव तर वेगानं कंप्लीट करतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असू शकतो, दुसरी धाव देखील होते कंप्लीट. अगदी वेगानं 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट मात्र चांगली राहिली. आणि तदनंतर आपण पाहिलं तर तब्बल 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले 34 या आकड्यावरती. यानंतर केबीसी फायटर आणि धार माऊली वॉरियर्स. टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस, अर्थातच केबीसी फायटर आणि धार माऊली वॉरियर्स. यावेळी देखील अगदी वेगानं जरूर टाकल्या. अंपायर वळतायत, कदाचित व्हाईट बॉलचा इशारा त्यांनी दिला. व्हाईट एक्स्ट्रा धाव, व्हाईट +1. आताच्या 2 धावा ऍड होतात टीमच्या टोटल मध्ये. या 2 धावेच्या मदतीने इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आहे. स्वतः गोलंदाज चेंडू पकडतो, फेकतोय, टिपला गेला आणि तदनंतर बॅटर शैलेश बॅक टू डकआउट. वेलकम टीच. अंबिका स्पोर्ट्स आणि मळादेवी वॉरियर्स दोन्ही कॅप्टन्स तयार राहा. अंबिका स्पोर्ट्स आणि मळादेवी वॉरियर्स दोन्ही कॅप्टन्स तयार राहा. शेवटच्या इनिंग, शेवटच्या ओव्हरचा अगदी पहिला चेंडू, क्रॉस बॅटेड शॉर्ट आर्म, अगदी पॅडल केला चेंडूला, मात्र निघून जातो डीप स्पेल एक रीजनला. शहानिशा केले अंपायरने, सांगितले आहे चौकार. 4 धावेसाठी चौकार इम्पॉर्टंट होता आणि संघाच्या धावसंख्येला थोडीशी चकाकी भेटली आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 50च्या पुढे आतापर्यंत सेफ धावसंख्या आपण पाहिली. येस अंपायर, सॉरी हा नो बॉल आहे. थँक्यू. येस कॅप. ओके, गोलंदाजाच्या बरेच गोष्टीचे नियम आहेत आणि इट्स नो बॉल म्हणजे नो प्लस चौकार. आताच्या तब्बल 5 धावा आहेत. विकेट किपर पुन्हा एकदा आला. येणारा चेंडू फ्री हिट्स आणि विकेट किपरने कुठली गोष्ट बोलला नाही, फक्त गोलंदाजाच्या पाठीवरती थाप मारल्या. कदाचित ही जी आपुलकीची थाप असते, जी आत्मविश्वासाची असते, ती बरंच काही घडू देखील शकते मैदानामध्ये. सोडवून होता शॉर्ट ऑन पूल, डिप्स केले रिझन. खेळाडू तिथपर्यंत पोहोचेल का? तोपर्यंत 1 बाउन्स त्याच्या हाताच्या अगदी बाहेर निघून जातोय. चेंडू अगदी अडथळा आलाय चेंडूला, मात्र धावांसाठी धाव मात्र मैदानामध्ये खेळपट्टीवरती चालू आहेत. अगदी 2 धावा, 3 धावा. आत्ताच्या या 3 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या थोडीशी पुढे निघून जाते, जी आपण पाहिली तर 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडू बाकी असताना 44 धावसंख्या म्हणजे 50च्या पुढे जर धावसंख्या जाते, ती सेफ मानू शकते, ती सेफ होऊ शकते. व्हॉट हॅपन?
यावेळी देखील हो बॅटीची लिडिंग एज होती, विकेट कीपर क्लोज होता, चेंडू त्याच्या डोक्यावरून डिक्लेअर साठी निघून जातोय आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता 45 जाऊन पोहोचली. पहा गोलंदाजानं कमबॅक केला, मी म्हणेन सूरजने कमबॅक केला. सूरजला माहिती आहे पहिल्या चेंडूमध्ये 9 दिला आपण, तिथे चौकार आला, धावा आपण 0 चेंडूमध्ये 5 खर्च केलेत. आता ही ओव्हर त्याला करायची कव्हर आणि इथून पुढचे 4 चेंडू त्याच्यासाठी असतील खूप इम्पॉर्टंट. स्लोर वन गती परिवर्तन, फ्लिक करायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, खेळाडू येतोय मिड ऑफचा, हातामध्ये आहे चेंडू, विकेटचं पतन. अखेरीस सूरजने मिळवला विकेट आणि या धावसंख्येच्या पायामध्ये ठोकल्या थोड्याशा बेड्या. धावसंख्या आहे 45, चेंडू बाकी आहेत फक्त 3. तोपर्यंत ऐकूयात डी हो अगदी शॉर्ट बॉल होता गुडलेन स्पॉटच्या आधी. सँडी चेंडू आपण पाहिले तर मी म्हणेल खेळपट्टीवरती जो आपण शेण सारवतो त्याच्यानं खेळपट्टी आपण पाहिले थोडीशी स्लोर वन झाले. चेंडू पडल्यानंतर स्लो येतो, चेंडू स्किट होत नाहीये. बरेच खेळपट्टीवरती आपण पाहिले चेंडू पडल्यानंतर स्किट होतात. या खेळपट्टीवरती चेंडू पडल्यानंतर वेळा नाही येतो, म्हणजे टायमिंग इम्पॉर्टंट आहे, ताकद इम्पॉर्टंट आहे. ताकदपेक्षा टायमिंगला जोर दिला जाईल या खेळपट्टीवरती, कारण की आपण पाहिलं तर चेंडू थोडासा वेळ घेतोय पोचत असताना बॅटरकडे. आबा पडला, टायमिंग जुळला, एक पाय हवेमध्ये, दुसऱ्या पायावरती संतुलन, शॉट पोल आहे, खेळाडू हातामध्ये, विकेट. सूरजने मिळवले आणखीन एक आणि बॅटर चालला माघारी. अर्थातच संघाची धावसंख्या आहे स्थिर 45 वरती आणि आणखीन एक विकेट येते सूरजच्या गोलंदाजीवरती. जो गोलंदाज पहिल्या चेंडूवरती होता महाग, त्याने दाखवून दिली आपली लीलया आणि ऐकूयात एक सुमधुर संगीत. यावेळी देखील बॅट स्विंग केले, एक धाव घेण्याचा प्रयत्न, विकेट कीपर खाली पडला, फेकलाय तोपर्यंत वॉट एफर्ट्स. हा होता अर्थातच विकेट कीपर, ज्याला आतापर्यंत पाटण टेनिस क्रिकेटचा MS म्हटलं गेलं. त्याचं नाव आपण पाहिलं तर अक्षय. अप्रतिम यष्टीरक्षक, अप्रतिम विकेट किपिंग आणि आणखीन एक बॅटर माघारी गेला. तब्बल आपण पाहिलं तर या इनिंगचा खेळ यावेळी मात्र होतोय समाप्त. धावसंख्या आहेत 45 आणि 46 धावेचा आव्हान या मॅच मध्ये ठेवल्या. 46 रन्स टू विन आणि जाऊया टॉस साठी. 46 धावेचा आव्हान ठेवल्या. टॉस साठी मी विनंती करेल अर्थातच अंबिका स्पोर्ट्स आणि मळ्यादेवी वॉरियर्स, आमचे सन्माननीय अधनीय रामचंद्रजी शिंदे साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या मॅचचा घेतला जाईल टॉस. आमचे सन्माननीय अधनीय रामचंद्रजी शिंदे साहेब, आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस घेतला जाईल. मी विनंती करेल आपण या दोन्ही कॅप्टन्स आपण यायचं. सेहेचाळीस धावेचं आव्हान ठेवल्या. अंबिका स्पोर्ट्स आणि मळ्यादेवी वॉरियर्स या दोन संघांमध्ये यानंतर होईल टॉस. रामचंद्रजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते करतोय आम्ही या मॅचचा टॉस. दोन्ही कॅप्टन्स या टॉस का बॉस येते या बोथ दी कॅप्टन्स. दोन्ही कॅप्टन्सला विनंती करेल टॉस का बॉस या व्यासपीठावरती आपण या टॉस करूया. एका साइडला मळ्यादेवी स्पोर्ट्स विजय सावंत खेळताना दिसेल, अंकुश मोरे यांची टीम आहे. दुसऱ्या साइडला अंबिका स्पोर्ट्स सचिन मोरे साहेब यांची टीम, सूरज शिंदे खेळताना दिसेल त्या टीम मधून. या दोन्ही कॅप्टन्स रामचंद्रजी शिंदे साहेब विनंती करेल
या आपण टॉस करूयात. या साहेब आपल्या शुभ हस्ते घेतोय आम्ही या मॅचचा टॉस. टॉस येस पण पहिले तर टॉस जिंकलेला अर्थातच अंबिका स्पोर्ट्स वॉन दी टॉस इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. अनऑर्थोडॉक्स निर्णय काय असेल तर तो अंबिका स्पोर्ट्सचा असेल की टॉस जिंकून आम्ही बॅटिंग घेतोय. मित्रांनो लक्षात घ्या मॅचेस खूप उशिरा चालू आहेत. कदाचित विजय तुला यानंतरच्या लास्टच्या मॅचेस होतील 3 ओव्हरच्या. तसं व्हायचं नसेल तर मॅचेस स्पीडअप घ्या प्लीज. खूप फास्ट मॅच खेळाव्या लागतील तुम्हाला. मॅचेस खूप स्लो चालू आहेत. शांततेत मॅचेस चालू आहेत. अंधार अगदी लवकर पडतो त्याच्यामुळे आपल्याला मॅचेस थोड्याशा लवकर घ्याव्या लागतील. चला स्पीडअप घ्या प्लीज. तब्बल 46 धावेचं आव्हान या मॅच मध्ये. 46 धावेचं आव्हान असताना या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळ केला जाईल, या मॅच मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग परफॉर्मन्स दाखवला जाईल. कारण की पहिली मॅच डिफेन्स करत असताना आपण पहिली तर जिंकली गेली. तिसरी गणेशा 11 दुसरी मॅच देखील डिफेन्स होईल का चेस केली जाईल. कारण की तिसऱ्या मॅच मध्ये अंबिका स्पोर्ट्सने या मॅचचा रिझल्ट बघून टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे. दीपक आणि अक्षय ही पेअर मैदानामध्ये दाखल झाले. शैलेशला तुम्ही पाहता स्ट्रायकिंगला अगदी गोलंदाजीसाठी शैलेश मात्र निघाला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट अगदी एक धाव मात्र प्राप्त होते डिक्लेअर मध्ये. पहिला चेंडू अगदी सावधानपूर्वक खेळला गेला मी म्हणेल. 46 धावा. आपण चर्चा केली होती की या मॅच मध्ये या मैदानामध्ये आतापर्यंतची सुरक्षित धावसंख्या काय असू शकते. पहिल्या मॅचनं उत्तर दिलं 50 पण आताची 46 धावसंख्या ही चेस केली जाईल का. जर डिफेन्स केली जाईल तर बॉलिंग अटॅक तुम्हाला तसा दाखवावा लागेल आणि सध्या दाखवत आहेत. स्लोर बन होता थोडा बाहेर. अंपायर सांगतात थोडा नाहीये हा जास्त बाहेर निघून झाला आणि एक्स्ट्रा धाव ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. संघाची येस आताच अगदी डिक्लेअर धाव. संघाची धावसंख्या पण पाहिली तर 3 या आकड्यावरती 3 धावसंख्या स्कोर कार्डवरती सध्या मात्र जाऊन पोहोचते. फक्त 3. आतापर्यंत मी म्हणेल शैलेशने एक सिंगल डबल्स फक्त खर्च केलेत. मोठ्या फटका मारायचा प्रयत्न जरूर राहिला होता तो झाला नाहीये. मोठा फटका आतापर्यंत आला नाहीये. मी म्हणेल दोन्ही बॅटिंग करणारे दीपक आणि अक्षय कदाचित टीम मीटिंग त्यांची जी झाली असेल त्याच्यामध्ये एक 46 धावेचं आव्हान शांततेत पार करण्याचा एक प्रयत्न त्यांचा असू शकतो. बॅकफुटला जाऊन यावी खेळण्याचा प्रयत्न अगदी डिक्लेअर एक धाव जरूर कंप्लीट होऊ शकते. एक धाव डिक्लेअर मध्ये जाऊ शकते. पुन्हा सिंगल येते सँडी आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. सिंगल डबल कुसरूंच्या क्रिकेटचा लाईफलाईन आहे सिंगल डबल. एकेरी दुहेरी धावेला देखील महत्व दिलं जातं द्यावं. 1-1 2-2 धावेने मॅच बनते. यावेळी स्क्वेअर कट सुरेख फटका डिपेक्स्टा कव्हर रिजन. पहा चेंडू पुन्हा अडला गेला. हा फटका चांगला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न
जेव्हा तुमचा प्रयत्न तुम्ही थांबवता तेव्हा दुसरा येतो त्या प्रयत्नाचं सोनं करून जातो. आणि हेच आहे, तुमच्या हातातून चेंडू निसटला, फलंदाजाने पाहिलं, लगेच त्यानं सोनं केलं. हल्ली सबर का फल मिठा नाही होता, हल्ली सबर का फल किसी और का होता. आणि सध्याचं परिस्थिती हीच बदलली आहे, सबर का फल किसी और का. पुढे आलाय, सोडून दिलाय, पुन्हा वाईट धाव, एक्स्ट्रा धाव ऍड होईल पुन्हा एकदा. शैलेशची गोलंदाजी चांगली राहिली आतापर्यंत, मात्र तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे 4. कारण की शैलेश आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी तर करतोय, पण त्याची एक्स्ट्रा धाव आहे ना, कुठे ते धावसंख्येला आणखीन बहर येतोय. या एक्स्ट्रा धावा आतापर्यंतची डोकेदुखी ठरू शकते पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. सध्या ओव्हर दी विकेट टाकत होता, आता राऊंड दी विकेट तो मात्र गोलंदाजीसाठी येतोय शैलेश. यावेळी देखील स्क्वेअर कट केलाय, पॉइंटच्या डोक्यावरून उडवून काढलाय चेंडू, वन बाउन्स. आता अडेल का, तिथे मात्र स्टॉप झालाय थोडासा. तोपर्यंत साठी धावांसाठी धाव चालू आहे. बऱ्याच अडचणी खेळाडूंच्या समोर उभ्या आहेत. बांधांवरून जात असताना दगड्यांच्या पलीकडे त्यांना उड्या माराव्या लागतात आणि प्रत्येक अडचणींना सामोरं जात असताना मात्र स्वतःला सिद्ध करावं लागतं. हेच तर क्रिकेट आहे, तुम्ही आज सिद्ध करा, आम्ही प्रसिद्ध करू. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे, अर्थातच 10 या आकड्यावरती. 1 to go, एक चेंडूचा खेळ बाकी आहे. क्षेत्ररक्षण बदललंय पूर्णपणे. लेफ्ट हँडेड बॅटर आला, आता खेळाडूला पूर्ण ढकललाय. जो लॉंग ऑनला उभा होता त्याला आता अगदी डीप मिड विकेट रिझन मध्ये ढकललाय आणि अगदी 30 यार्डचं क्षेत्ररक्षण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला एक्स्ट्रा कव्हरला एका खेळाडूला ढकललं जात आहे. हे क्षेत्ररक्षण बदललंय. लॉंग ऑफला एक जण आहे, पूर्ण क्षेत्ररक्षण लेफ्ट हँडेड बॅटर साठी बदललंय. बऱ्याच गोलंदाजांनाही डोकेदुखी असते, लेफ्ट आर्म राईट आर्मचं कॉम्बिनेशन आलं की क्षेत्ररक्षण सातत्याने बदलावं लागतं, लाईन बदलावी लागते आणि अशा वेळी नियंत्रण राहत नसतं. थांबावं लागेल, बऱ्याच गोष्टींचा विचार करत असताना गोलंदाज निघत असतो. खऱ्या अर्थानं फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घेण्याचं तंत्र यंत्र विकसित करत असतात काही गोलंदाज. 1 to go, शेवटचा इम्पॉर्टंट चेंडू आहे. धावसंख्या फक्त स्थिर आहे 10. हो पडला, थोडा आतमध्ये कट होतोय, राईस झालाय, आर्म बॉल म्हणतात. कारण की हा आर्म बॉल पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स घेऊन जातो आणि तसाच हा चेंडू उसळी घेऊन गेला. पहिल्या षटकाचं थरारक नाट्य संपलंय. संघाची धावसंख्या आहे 10. 10 धावसंख्या 46 धावेचं आव्हान आहे. असं म्हटलं जातं, टेन्शन आल्यानंतर गाणी ऐकावी, कदाचित ऐकावं लागेल DJ हिंदवी यांचं सुमधुर संगीत. प्लीज थोडासा स्पीडअप घ्या. चला थोडासा स्पीडअप द्या प्लीज, वेळ बराच कमी आहे, वेळेचं बंधन आहे. प्लीज थोडासा स्पीडअप द्यायचा आहे प्लीज, कारण की ऑलरेडी मॅचेस खूप लेट चालू झालेत आणि ऑलरेडी मॅचेस खूप लेट होत आहेत. कारण की 4 ओव्हरची मॅच जरी असली तरी 35 मिनिटं आपल्याला एका इनिंगला लागतात, म्हणजे एका मॅचला 1 तास लागतोय आपल्याला. सो प्लीज लक्ष द्या. उमेश आला, मिस्टर उमेश सेकंड स्पेल मध्ये आलेत गोलंदाजीसाठी. प्रत्येक टीम मी म्हणेल स्टेबल आहे. सिली पॉइंट देखील उभा केला, अगदी जवळ उभा केलाय सिली पॉइंटला. हो चेंडू थोडासा खाली राहिला. हा कदाचित चेंडू आपण पाहिलं थोडासा उसळी कमी राहिली या चेंडूची. फलंदाज आपण पाहिलं तर गरकन फिरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटिंगसाठी सध्या आपण पाहिलं तर दीपक आहे. अक्षयची आतापर्यंत अक्षयला तो चान्स भेटला नाही बॅटिंगसाठी. एक चेंडू तो खेळला होता जिथे त्याने धाव केली नाहीये. मात्र दीपक वरती जबाबदारी या मॅचची दिसून आली आहे. स्लोरवान गती परिवर्तन, पुन्हा एक धाव घेण्याचा प्रयत्न फसला गेला. यावी संधी होती, हातातून निसटले. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला बॅटर आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर कुठलीही धाव नाहीये. दोन्ही बॅटर आहे सुरक्षित. 46 धावेचं आव्हान. NK स्पोर्ट्स उमेश पवार आहे एका साईडला गोलंदाजीसाठी. या टीमचे आपण पाहिलं तर आयकॉन खेळाडू
दुसऱ्या साईडला AKB चॅलेंजर्स. अर्थातच आपण पाहिलं अक्षय शिंदे, आणि अक्षय शिंदे आयकॉन खेळाडू असताना अक्षय शिंदेला आज मॅच मध्ये तो दम दाखवावा लागेल, कारण की 46 धावेचं आव्हान असताना त्याला ॲज अ आयकॉन बॅटिंग करावी लागेल, कारण की तुम्हाला आयकॉन म्हणून चूज करता, कारण की तुमचे बॅटिंग आणि ऑलराऊंडर तुम्ही असता म्हणून. पडलाय, फसला गेलाय, थोडा कट होतोय गोलंदाजीमध्ये. लिलय आहे गोलंदाजीमध्ये आतापर्यंत, एक वेगळा टर्न आहे गोलंदाजीमध्ये आतापर्यंत, वैविध्यपूर्ण गोलंदाजी आहे, एक वेगळा अनुभव या गोलंदाजीमध्ये दिसून आलाय, जो उमेश पवार आयकॉन खेळाडू NK स्पोर्ट्सचे दिसून आले. कारण की उमेश यांचे पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव त्यांनी खर्च केली आहे, आणि 46 धावेचं आव्हान आता भलं डोंगरासारखं दिसू लागलंय, कारण की जी सुरुवात हवी होती ती झाली नाहीये. पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा आल्यात, दुसऱ्या षटकाचे पहिले 3 चेंडू अगदी 1 धाव. चला स्पीडअप घ्या, प्रत्येक चेंडू मागे 5 मिनिटं घेतली जातात, प्रत्येक चेंडू मागे वेळ घेतला जातोय. प्लीज कॅप्टन, तुम्हाला सूचना असेल. येस, पडल्यानंतर हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहिलं तर अडला गेला. 1 धाव धावून घ्यावी लागेल, आणि 1 धाव धावून घेतली आहे. एक सिंगलने संघाची धावसंख्या थोडीशी पुढे जाते, मॅच थोडीशी शांत होते मी म्हणेन, कारण की अजूनही षटकार चौकार आलेला नाहीये. सिंगल डबल्स आतापर्यंत आलेले आहेत, एकेरी दुहेरी धावांवरती मॅच चालू आहे, म्हणजे पहिल्या घेरवरती अजूनही गाडी चालू आहे. धावसंख्या आहे 12, 1 to 12. आता ओमकारला थोडं पुढे घेतलंय, सिली पॉइंट सातत्याने ठेवला जातोय. सिली आता अगदी क्षेत्ररक्षक तैनात ठेवलेत. पुन्हा बॅटीची टॉप आहे, स्लिप आहे, मागे जातोय, चेंडू जाईल अगदी या बॅनरच्या पलीकडे. पुन्हा 1 धावा, जुनी सिंगल येत आहेत, कारण की ही मॅच कदाचित हलक्यामध्ये घेतली जाते का, की 46 धावा आहेत आणि कमी धावसंख्या असताना मॅच सिंगल डबल्सने खेळावे. तब्बल 5 चेंडू झालेले आहेत, 1 चेंडू अजूनही बाकी आहे, जो ओव्हर क्रमांक 2चा आहे, आणि इथून पुढे येणारे 12 चेंडू मध्ये मॅच अवघड होऊ शकते, कारण की फक्त धावा आहेत 13 धावसंख्या. समीकरण कसं राहील 12 चेंडू मध्ये ते देखील बघायचं आहे, कारण की सध्या आपण पाहिलं तर अगदी 46 धावेचं आव्हान आहे, 46, आणि सध्या धावसंख्या आहे अगदी 13, म्हणजे अजूनही 33 धावा हव्यात 13 चेंडू मध्ये. एखादा मोठा फटका येतोय तर धावसंख्या झपकन खाली घसरू शकते, तो कधी येईल फटका, आणि त्याची प्रतीक्षा टीमला. बॉलिंग अटॅक जबर, स्लिप देखील तैनात ठेवलाय. शैलेश हुशार झालाय हल्ली. यावेळेस पुढे आलाय, 2 पावलं, क्रॉस बॅटेड, गरज होती या फटक्याची, मात्र आहे खेळाडू क्षेत्ररक्षक. वॉट अ स्टॉप यार, ही कॅच नाही झाली तरी चालेल, पण चेंडू स्टॉप. 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे. आपण पाहिलं तर अर्थातच 31 धावेची. 12 चेंडू 31 धावा, 31 धावा 12 चेंडू. मॅचला थोडासा स्पीडअप द्यायचा, अंपायर ही विनंती आम्ही तुम्हाला करू, आणि तोपर्यंत ऐकूया DJ हिंदवी सुमत. चेंडू आपण पाहिलं विकेट कीपरच्या अगदी हातामध्ये राहिला. निलेश आलाय गोलंदाजीसाठी. अगदी लांबलचक गोलंदाज. आपण चर्चा केली होती की समीकरण या मॅच मध्ये काय राहील, ते समीकरण होतं 12-31. आता आहे 11-31. पहिला चेंडू निर्धाव. या सुरेख फटका, क्रॉस बॅटेड आहे खेळाडू. चेंडू जाईल का, निघून जातोय सीमारेषे बाहेर येतोय. कुसरून प्रीमियर लीग 2024 चा हाय अँड हँडसम षटकार.
क्रॉस बॅटेड होता, बॅटच्या अगदी मधोमध लागला, मी रुकेगा नाही. ही मॅच खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आता खऱ्या अर्थानं ऑन झाले ही मॅच, आणि आता या मॅचला लागली आग. कारण की जी धावसंख्या आपण पाहिली तर 20च्या आतमध्ये होती, ती आता मात्र अगदी 21 वरती जाऊन पोहोचल्या. आणि समीकरण आपण पाहिलं तर अजूनही 10 चेंडूमध्ये 25 धावेचा, 10 चेंडू 25 धावा, हे समीकरण आता मात्र मॅच ऑन केले बॅटिंग करणारे आयकॉन खेळाडू अक्षयनं. होय, सुरेख फटका यावी देखील सफल झालाय. त्यानंतर खेळून काढलाय चेंडू, वन बाउन्स सीमारेषे जवळ जातो, अडवण्याचा प्रयत्न, मस्तक पे दस्तक, कदाचित काय आहे, अंपायर करतील शहानिशा. एक फटका, ओहो, आहे चौकार, मॅच होते ऑन. वॉट अ मॅच. आता या चौकारानं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर थेट जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती. मॅच बनली आहे. पहिला चेंडू निर्धावाला गोलंदाज करत असताना निलेशचा, मात्र त्यानंतर आला षटकार आणि त्यानंतर आला चौकार. म्हणजे 3 चेंडू मध्ये तब्बल आल्या 10 धावा. आता येणारे तब्बल आपण पाहिलं तर चेंडू 9 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे. बनत चालले, मॅच ऑन होते. मॅच आयकॉन खेळाडू अक्षय सध्या मॅच मध्ये आग लावतोय. अक्षयला माहित आहे या मॅच मध्ये खेळावं लागेल. अक्षय शिंदे, शैलेश दुसऱ्या साईडला विकेट कीपर आहे. क्षेत्ररक्षण तो देखील बदलतोय, त्याला माहिती आहे एखादी विकेट आली मॅच ऑन होऊ शकते. अक्षयला थांबवलं तर मॅच हातात येऊ शकते, आणि यासाठी चालले ते संपूर्ण षडयंत्र. जास्त बाउन्स झाला, एक्स्ट्रा बाउन्स, लेग अंपायर वाईट बॉल. योग्य निर्णय आहे हा, कारण की हा चेंडू खूप डोक्यावरून गेला आणि 1 बाउन्स देखील दंडित केल्या. अप्रतिम अंपायरिंग यार अनिकेत सर, वॉट अंपायरिंग यार, क्लास. लेदर क्रिकेटचा अनुभव आणि त्याचं संपूर्ण मदत या स्पर्धेला होते अनिकेत सर. यावेळी मात्र बॅकफुटला जातोय, पंच केलाय क्षेत्ररक्षक, कॅच होऊ शकते, झाली आहे कॅच. मॅच होते ऑन, कारण की या टीमचा आयकॉन खेळाडू अक्षय शिंदे आता माघारी चाललाय. जी भीती होती अक्षयच्या टीमला, ती भीती खऱ्या अर्थानं खऱ्यामध्ये सत्यामध्ये आली, आणि अक्षय शिंदे माघारी जात असताना मॅच थोडीशी फसली आहे. कारण की धावसंख्या फक्त जाऊन पोहोचले 26 या आकड्यावरती, आणि तमाम तब्बल आता चेंडू मात्र आपण पाहिले तर 8 आहेत, आणि विजयासाठी 20 धावेची गरज. ऐकूया डीजे. ओमकार मोहिते सध्या आपण पाहिलं मैदानामध्ये दाखल झाला. मॅच ऑन. येणारे तब्बल 8 चेंडू आणि 20 धावेची गरज. 8 चेंडू 20 धावा, हे समीकरण सध्या मात्र मॅच मध्ये. यावेळी मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट आहे खेळाडू. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच. व्हॉट अ कॅच. भाई लपकलिया, चिपकला, बनला, हातात बोटाच्या पिसाऱ्यामध्ये अडकला, स्वतः सरप्राईज झाला, आणि तदनंतर मात्र ही कॅच बनली आहे. ही कॅच नव्हती, ही होती मॅच, आणि या कॅच न बदलू शकते मॅच. व्हॉट अ कॅच. चर्चा होईल या कॅचची. ऐकूया डीजे. हो या ना हो, दिल में आंधी होनी चाहिए. आणि खरं
यावेळी सुरेख फटका, यावेळी खेचून काढले लेफ्ट हँडेड बॅटर, ताकद तर लावले. पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असू शकतो. तिसऱ्या धावेसाठी जातील की नाही हे या चेंडूवरती ठरेल. मात्र 2च धावेवरती समाधान मानल्या आणि 2 धावेच्या मदतीने 3 षटकांचा खेळ संपुष्टात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली अर्थातच 28 या आकड्यावरती. आणि समीकरण आपण पाहिलं तर येणारे 6 चेंडू आणि तब्बल गरज आहे 18 धावेची. 6 चेंडू 18 धावा. मॅच बनली आहे, अप्रतिम मॅच बनली आहे. एका साइडला संघ आपण पाहिला अर्थातच NK स्पोर्ट्स आहे, दुसऱ्या साइडला AKB चॅलेंजर्स आहे. AKB चॅलेंजर्स की NK स्पोर्ट्स, NK की AKB, काय असेल मॅचचं चित्र. 6 चेंडू 18 धावा. व्हॉट अ मॅच. 3 चेंडू महत्वाचे असते सँडी. म्हणजे समीकरण जर एक षटकार चौकारात सांगायला गेलं 6 चेंडू 18 धावा, 18 धावा, 6 चेंडू 6 चेंडू, 3 षटकार 3 षटकार, 6 चेंडू 6 चेंडू, 5 चौका 5 चौका, 6 चेंडू, अशी समीकरण आहे. पण 3 चेंडू इम्पॉर्टंट आहेत या मॅच मध्ये, कारण की या 3 चेंडूवरती मॅच असेल. आज पाणी कोणीच पित नाही, सगळे एनर्जी ड्रिंकच्या मागे. जाऊ मॅचच्या दिशेनं. ओहो भाई, हा कुठे होता. ही प्लॅटफॉर्म नंबरची 1 ची गाडी डायरेक्ट दुसरीकडे. नो बॉल, त्यामध्ये भेटते 1 धाव. मॅचचं चित्र थोडं झालं विचित्र. तो टाकायचा होता कुसरूनला, गेला घोटेलला. अगदी एक्स्ट्रा धावा. हा नो बॉल कदाचित मॅचचं चित्र थोडंसं विचित्र करू शकतो. फ्री हिटचा चेंडू. हो, बॅटची लीडिंग एज. फ्री हिटचा चेंडू आहे. रुको जरा, फोकस करो कॅमेरामॅन. यावेळी पहा भाई, याला बोलतात क्रिकेट. तुम्हाला माहितीच नव्हतं हा फ्री हिटचा चेंडू आहे. बॅटरला माहिती नव्हतं आपल्या शेतात काय पिकतं, बाजारात काय विकतं, शेतात आणि डोक्यात काय येतं, त्यालाच तर क्रिकेट म्हणतात. विसरले गेले होते फ्री हिटचा चेंडू होता. फ्री हिटला आहे फक्त रनआउट, आणि हाच तर नियम आहे फ्री हिटला. बॅटर रनआउट, कारण फ्री हिटला कॅच आउट नाही होऊ शकत, स्टंप आउट फ्री हिटला होऊ शकत नाही, त्यानंतर तुम्ही बोल्ड होऊ शकत नाही. या सर्व गोष्टी बंद होतात आणि रनआउटची एक संधी फक्त तुम्हाला उपलब्ध होऊन जाते, आणि तीच संधी यावी केली क्रिएट. खूप काही घडलं या मॅच मध्ये, खूप काय बिघडलं. प्रेझेंट ऑफ माइंड काय असतो. धावसंख्या आपण पाहिली फक्त 30 या आकड्यावरती. पहिला चेंडू झाला, इम्पॉर्टंट होता. हा चेंडू हातात लीडिंग एज होती, पण फ्री हिट असल्यामुळे कॅच बनली नाही, तर हा रनआउट बनला. म्हणजे तुमचा प्रेझेंट ऑफ माइंड सँडी किती असावं लागतं. तुमचं डोकं, प्रेझेंट ऑफ माइंड तुमचा म्हणजे माइंडसेट. तुमच्या घरी असेल साऊंड सिस्टम, साऊंड सेट असेल, सोफा सेट असेल, पलंग सेट असेल, पण तुमचा माइंडसेट काय. 3 धावा तर कंप्लीट केलेत. मॅच बरीच बिघडते, मॅच मध्ये बऱ्याच गोष्टी घडतायत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 33 या आकड्यावरती. अजून 13 धावा हव्यात जिंकण्यासाठी. 4 चेंडू 13 धावा हे समीकरण आहे. एखादी चुकी या मॅच मध्ये बराच अडचणी समोर उभ्या करू शकतात, कारण की समोर बॅटर आपण पाहिलं तर सध्या मात्र नितीन उभा आहे सध्या समोर. नितीनला माहित आहे संकट काळामध्ये कशा पद्धतीने उभं राहायचं. जेव्हा पर्याय म्हणून कोणी नसतं तेव्हा उत्तर म्हणून उभं राहायचं असतं. उभं राहायचं नसतं, उठून दिसायचं असतं. नितीन उठून दिसेल का. व्हॉट अ मॅच यार. कधी घडतंय, कधी बिघडतंय, कधी इकडे कधी तिकडे, कधी फलंदाज कधी गोलंदाज. धगधग वाढली प्रेक्षकांची. फुल टॉस चेंडू, फुल टॉस. यावेळी मात्र फुल टोल होऊ शकतो. बसूल अडवला चेंडू. 2 धावा तर कंप्लीट केल्या जातात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यावेळी मात्र नो बॉल आहे. लेग अंपायर कडे बघू शकता काय घडतंय या मॅच मध्ये. धावत नाहीये, धावणं गरजेचं आहे विरुभाग. हे मात्र पॅव्हेलियन मधून आवाज येतोय, आणि तोपर्यंत अंपायरने सांगितलं आहे नो बॉल. ओहो, हा आहे नो बॉल. No+3. अंपायर सेड बीमर हाइट, वेस्ट हाइट,
म्हणजे कमरेच्या वरती 9+3 म्हणजे आत्ताच्या 4 धावा. येणारा चेंडू फ्री हिटचा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 आणि जिंकण्यासाठी हव्यात 9 धावा. हातात होती मॅच, एखादी वाळू हातातून निसटून जाईल तशी मॅच निसटते आहे. समीकरण आहे 4 धावेची गरज आहे. 2 चेंडू 4 धावा, 4 धावा, 2 चेंडू 2 चेंडू, 1 चौकार 1 चौकार, 2 चेंडू 2 चेंडू 1 षटकार. 1 टप्पा महत्वाचा. जेवढ्या गप्पा महत्वाच्या होत्या तेवढ्याच टप्पा देखील महत्वाचा. टप्पा चुकतोय कार्यक्रम होतोय. म्हणजे बाहुबलीमध्ये कटप्पा पण जेवढा महत्वाचा होता, या मॅच मध्ये टप्पा तेवढाच महत्वाचा असू शकतो. 1 टप्पा मॅच ऑन होऊ शकते, 1 फटका मॅच बिघडवू शकते. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा येतोय. फुल टॉस. यावेळी मात्र नो बॉल तर दिलाय अंपायरने. 2 धावा तर कंप्लीट केलेत. तिसरी धाव देखील कंप्लीट झाली तर ही मॅच होते आता फिनिश. हातात होतं ते हातातून निसटून गेलं आणि मॅच हातातून कधी गेली हे कळालंच नाहीये. यासाठी मात्र कोणत्या टीमला हलक्यामध्ये घ्यायचं नसतं, कारण की पायाला गुदगुल्या करून जाणाऱ्या समुद्राच्या लाटा त्याच असतात ज्यांनी एक काय समुद्रातले जहाज बुडवलेले असतात. वेळ चांगली पण येते, वेळ वाईट पण येते. ज्या घड्यामध्ये 1 वाजतात त्याच घड्यात 12 पण वाजवता येतात. अप्रतिम मॅच आणि या मॅच मध्ये विजेता राहिल्या अखेरीस एकेबी चॅलेंजर्स. काय मॅच होती. आधी वाटलं घेऊन गेली एनके स्पोर्ट्स, पण नंतर एकेबीने सांगितलं रुको जरा सबर करो, अजून आहोत आम्ही, आणि घेऊन गेले ते मॅच. मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुकारला जाईल. अर्थातच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा